नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आंतरराष्ट्रीय मानव आयोगाच्या महाराष्ट्र प्रदेश पब्लिक कंप्लेंट ऑफिसरपदी शेख युनूस यांची नियुक्ती। नवी दिल्लीत सन्मानपूर्वक पदभार प्रदान। जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम जामोद येथील सामाजिक कार्यकर्ते शेख युनूस यांची आंतरराष्ट्रीय मानव आयोगाच्या इंटरनॅशनल ह्युमन कमिशन महाराष्ट्र प्रदेश पब्लिक कंप्लेंट ऑफिसर या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। नवी दिल्ली येथे आयोजित विशेष कार्यक्रमात आयोगाचे इंटरनॅशनल राष्ट्रीय अध्यक्ष दिवाकर श्रीवास्तव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी वरिष्ठ पदाधिकारी जय दळवी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। शेख युनूस यांनी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करत सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आवाज उठविला आहे। त्यांच्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय मानव आयोगाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे। नियुक्तीनंतर आयोगाच्या वतीने त्यांना महाराष्ट्र प्रदेशातील नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे योग्य पद्धतीने निवारण करण्याचे तसेच मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। विशेषतः समाजातील अन्याय, अत्याचार, महिला छळ, हुंडाबळी, मानव तस्करी, बाल तस्करी, शोषण आणि इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे, संबंधित तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाशी समन्वय साधणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे। शेख युनूस यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। त्यांच्या पुढील कार्यकाळात ते मानवाधिकार संरक्षणासाठी प्रभावी योगदान देतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे। शेख युनूस यांच्या या नियुक्तीमुळे जळगाव जामोद तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे।